15ची गाडी देतोय आपण फक्त 2,90,000, फक्त 6,20,000, 2,75,000. डिझेल गाडी देतोय फक्त 3,25,000. डिझेल मध्ये होंडा सिटी देतोय 3,90,000, फक्त 5,25,000. 5,60,000 देतोय. मारुती सियाज फक्त 6 लाख, फक्त 4,99,000. 2016ची पेट्रोल ऑटोमॅटिक झेटा बलेनो, 2018ची सिंगल ओनर आहे, डिझेल ऑटोमॅटिक, 5.5 लाखात देतोय. एसक्रॉस डिझेल मध्ये 2020ची गाडी आपण फक्त सिंगल ओनर W9, ज्याच्यात तुम्ही बघू शकता सनरूफ पण भेट. 6,75,000 देतोय. इनोवा 2015. नमस्कार मंडळी, मराठी ऑटो टेक चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण खास करून अंधेरी मुंबई या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाय क्वालिटी स्क्रॅचलेस सेकंड हँड कार्स दाखवणार आहे. आणि या ठिकाणचं वैशिष्ट्याबद्दल बोलू तर इथे तुम्हाला हाय क्वालिटी गाड्या मिळतात आणि त्या गाड्यांच्या किमती सुद्धा डीलर रेटमध्ये असणार आहेत. आणि कारण आज आपण भरपूर महिन्यानंतर डिवाइन मोटर या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय आणि इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जबरदस्त कार्स दाखवणार आहे. तुम्ही स्टॉक बघू शकता, एकापेक्षा एक गाड्या असणार आहे, स्क्रॅचलेस गाडी असणार आहे. तर या व्हिडिओची माहिती आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीला द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, डिवाइन मोटरमधून आज आपल्याबरोबर हुनेन सर आहेत. नमस्ते सर. नमस्ते सर, कसे आहेत तुम्ही? सगळं बरं, एकदम मजेत आहे. तर मग मान्सून सुरू झालेला आहे सर, भरपूर नवीन स्टॉक मला जमा झालेला दिसतोय. काय बोलत सर, व्हिडिओमध्ये काय बघता येईल? आता आपण जे स्टॉक आणलेलं आहे ते सगळं व्हेरीफाईड गाडी आहे. ओके. आणि नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड गाडी आपण आणलेली आहे. अच्छा. आणि ऑलमोस्ट गाडी आपली जी आहे ते फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. आणि कोणती गाडीचं किलोमीटर वगैरे काहीच छेडछाड केलेली नाही. ओके, म्हणजे जे सगळ्या गाडीवर ऑलमोस्ट आपण 80% ते 90% फायनान्स करून पण देणार. ओके, म्हणजे या सर्व सुविधा तुम्हाला डिवाइन मोटर या ठिकाणी मिळून जातात. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. हुनेनची एक एक करके स्टॉक तो सुरू करतो. बिलकुल. तर म्हणजे या व्हिडिओची पहिलीच गाडी असणार आहे होंडा झॅझ, जी खूप स्टेबल असते मित्रांनो हायवे मध्ये. काय हुनेन सरची काय डिटेल आहे? हा 2010चा मॉडेल आहे, सेकंड ओनर गाडी आहे, फक्त 58,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके. 2 चावी वगैरे आहे आणि गाडी आपण बघू शकतो स्क्रॅचलेस कंडिशन में. बरोबर. आणि याची खास बात ही आहे की ही गाडी 2030 पर्यंत ग्रीन टॅक्स पासिंग केलेली आहे ऑलरेडी. म्हणजे टेन्शन फ्री आहे. हो, 5 वर्षाची पासिंग केलेली आहे. हा गाडी आपण देणार फक्त 1,65,000 मध्ये. चला, फक्त 1,65,000 होंडा झॅझ घेऊन जावा. 2010ची गाडी असणार आहे आणि 10ची गाडी वाटत पण नाहीये. नाही, तो स्क्रॅचलेस कंडिशन में, वेल मेंटेन गाडी आहे, पेट्रोल मॅन्युअल मध्ये. हो. आता दुसरी होंडा झॅझ ही 2015ची आहे जॅझ. आता आपण बघितली ब्लू कलर मध्ये होती आणि हा गाडी व्हाईट कलर मध्ये. 2015ची आहे, फक्त 52,000 किलोमीटर चाललेली आहे. 2 चावी वगैरे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे. ओके. गाडीची सीट कव्हर वगैरे पण आपण बघू शकता, न्यू सीट कव्हर लावलेलं आहे, टच स्क्रीन अँड्रॉइड सिस्टम पण लावलेलं आहे. ओके. टायर्स वगैरे पण ऑलमोस्ट 80 ते 90% टायर्सची कंडिशन आहे. बरोबर. आणि प्राइसिंग आपण ठेवलेलं आहे फक्त 2,90,000. फक्त 2,90,000 देतोय. होंडा झॅझ 2015ची गाडी असणार आहे. गाडी फुल वेल मेंटेन स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये इथे उपलब्ध आहे. तर लवकर या आणि गाडी आवडली तर लगेच बुक करा. आणि हा गाडीचा नंबर पण व्हीआयपी आहे. बरोबर. नंबर, गाडीचा नंबर तुम्ही बघू शकता, 786-5786, म्हणजे हा व्हीआयपी नंबर मध्ये गाडी असणार आहे. कोणाला हा नंबर पाहिजे तर लगेच कॉन्टॅक्ट करा. चला हुनेन सर, पुढची गाडी आहे फॉक्सवॅगन वेंटो. फॉक्सवॅगनची वेंटो. हा गाडी 2012ची आहे. फॉक्सवॅगन वेंटो TDI हायलाईन टॉप एंड मॉडेल जे असतात ना, हा मॉडेल आहे. आणि याच्यात आपल्याला अलॉय व्हील, एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी आणि सेकंड ओनर गाडी आहे. व्हेरी गुड. 2012ची हा गाडी आपण देणार फक्त 2,75,000 रुपये. चला, 2,75,000 डिझेल गाडी देतोय आपण. वेंटो 2012ची गाडी असणार आहे. तुम्हाला कम्फर्ट पण मिळेल आणि मायलेज सुद्धा भेटेल. आता हे वरना हा सिडॅन लव्हरची फेवरेट गाडी आहे. 2013ची आहे, सिंगल ओनर गाडी, 1.6 SX ऑप्शनल. याच्यात आपल्याला पुश बटन स्टार्ट, कीलेस एंट्री, ABS, अलॉय व्हील्स, एअरबॅग, म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे. सगळे फीचर्स आपल्याला भेटणार. आणि ही गाडीची खासियत अशी आहे की गाडी फक्त 40,000 चाललेली आहे, खूपच विथ रेकॉर्ड. बरोबर. आणि हा सिंगल ओनर गाडी 2013ची आपण देणार फक्त 3,25,000. चला, 3.25 लाखात देते. वरना सिंगल ओनर गाडी आहे, 2013 पासून सिंगल ओनर आहे, पेट्रोल मॅन्युअल आहे. खूपच छान. आता होंडा सिटी आहे सर. होंडा सिटी हा डिझेल व्हेरियंट आहे. 2014ची ID टेक मॉडेल आहे. बरोबर. सेकंड ओनर गाडी आहे, किलोमीटर काहीतरी 90,000 चाललेली आहे, विथ रेकॉर्ड. आणि हा गाडीची खासियत अशी आहे की याच्यात आपण नवीन सीट कव्हर वगैरे लावलेले आहे. बरोबर. आणि टायर्स वगैरे पण 70 ते 80% टायर्सची कंडिशन आहे. हा गाडी आपण देणार फक्त 3,90,000. चला, डिझेल मध्ये होंडा सिटी देतोय 3,90,000. 2014ची गाडी असणार आहे.
या गाडीमध्ये पण तुम्हाला मायलेज भेटेल आणि कम्फर्ट सुद्धा भेटेल. आता स्कोडा रॅपिड आहे स्कोडा रॅपिड हा जर्मन गाडी, आता 2015 ची गाडी तुम्ही मार्केटमध्ये बघू शकतात. 4.5 लाखच्या खाली कोणीच नाही देणार तुम्हाला. ही गाडी आपण आणलेली आहे 2015 ची सिंगल ओनर गाडी आहे. अच्छा. आणि ते सुद्धा डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे. व्हेरी गुड. ही गाडी आपण देणार फक्त 4,10,000 मध्ये. चला, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये स्कोडा रॅपिड देतोय 4,10,000. 2015 ची गाडी सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये कॉम्बिनेशन गाडीचं खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला कम्फर्ट, मायलेज सर्व काही तुम्हाला त्या गाडीमध्ये भेटेल. आता एक सर्वात लिरेबल गाडी आहे सर, बेस्ट कार आपल्याकडे आहे कोरोला ऑल्टिस. टोयोटा कोरोला ऑल्टिस हा 2014 डिसेंबरची आहे. ओके. सिंगल ओनर गाडी आहे हा. अच्छा. आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये. सीट कव्हर्स वगैरे पण ओरिजिनल आहे. टच स्क्रीन म्युझिक सिस्टम कंपनीच्या फिटेड आहे, ओरिजिनल. बरोबर. आणि हा गाडीची 2014 डिसेंबरची फर्स्ट ओनर गाडी आहे. टायर्स वगैरे पण 70% आहे याच्यात. ही पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे, जी मॉडेल आहे. व्हेरी गुड. आणि ह्याची प्राइसिंग आपण ठेवलेली आहे फक्त 5,25,000. जबरदस्त गाडी आहे. 5,25,000 देतोय आपण. स्कोडा कोरोला ऑल्टिस पेट्रोल ऑटोमॅटिक 2014 डिसेंबरची ऑलमोस्ट म्हणजे आपण 15 कन्सिडर करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे सिंगल ओनर गाडी आहे, लक्षात ठेवा. तर 5.25 लाखात आपण ही गाडी ऑफर करतोय. बाहेर खूप जास्त किंमत आहे या गाडीची. आता आहे सगळ्यात रिलायबल मारुतीची गाडी आहे. मारुतीच्या प्रीमियम प्रोडक्ट आहे हा सिडॅन मध्ये. बरोबर. 2018 ची अल्फा मॉडेल आहे. आपण शेप पण बघू शकतो, नवीन शेप मध्ये आहे. बरोबर. 2018 सेकंड ओनर आहे. अल्फा मॉडेल आहे. अल्फा मॉडेल मध्ये तुम्हाला टॉप एंड मॉडेल म्हणजे रिव्हर्स कॅमेरा, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट, अलॉय व्हील, ABS, प्रोजेक्टर हेडलॅम्प, म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि सगळ्यात टॉप मॉडेल आहे. हो, टॉप मॉडेल आहे. आणि ते सुद्धा पुणे लवर साठी फेवरेट गाडी आहे. पुणे लवर साठी आपला पुन्हा पासिंग आहे हा MH12 पुणे 12 पासिंग. आणि याची प्राइसिंग जी आहे आपण ठेवलेली आहे 5,60,000 रुपये. चला, 5,60,000 देतोय. मारुती सियास नवीन शेप मध्ये 2018 ची गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे, लक्षात ठेवा. आता पुढची गाडी असणार आहे होंडा सिटी. पुन्हा एकदा हुनेनसर व्हाईट कलर मध्ये. होंडा सिटी हा गाडी 2017 ची आहे. आणि टॉप मॉडेल आहे, ज्याच्यात आपल्याला सनरूफ, ओके, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट सगळे फीचर्स भेटणार. आणि गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये ऑटोमॅटिक आहे. आणि पेडल शिफ्टर, क्रूज कंट्रोल वगैरे सगळे फीचर्स आपल्याला भेटणार हा गाडीमध्ये. 2017 ची सिंगल ओनर गाडी आहे. हा गाडी पण सिंगल ओनर आहे. टायर्स वगैरे नवीन लावलेले याच्यात. आणि आपण गाडीची कंडिशन पाहू शकता. गाडी हा पण स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये आणि इंटिरियर वगैरे पण चांगला आहे याचा. बरोबर. रिव्हर्स कॅमेरा ऑलरेडी कंपनी इन्स्टॉल्ड आहे याच्यात. आणि आपण प्राइसिंग जे आहे याचा फक्त 6,20,000 मध्ये घे. चला, फक्त 6,20,000 देते. होंडा सिटी 2017 ची टॉप मॉडेल मध्ये, ज्यात तुम्हाला ऑटोमॅटिक पण भेटणार, पेडल शिफ्टर पण भेटणार आणि सनरूफ सुद्धा भेटणार. सनरूफ. आणि हा सिंगल ओनर गाडी आहे. हा, म्हणजे महत्वाचं म्हणजे सिंगल ओनर गाडी आपण या व्हिडिओमध्ये सर्व दाखवतोय. आता हे नवीन शेप मध्ये वर्णामध्ये आपल्याकडनं 4 ऑप्शन्स अवेलेबल आहे. ओके. आपण बघितली ते पेट्रोल मॅन्युअल होती. हा डिझेल मॅन्युअल पण आहे आपल्याकडनं, ऑटोमॅटिक पेट्रोल पण आहे आणि डिझेल ऑटोमॅटिक पण आहे. व्हेरी गुड. म्हणजे कलर ऑप्शन्स, फ्यूल ऑप्शन्स, ट्रान्समिशन ऑप्शन्स आपल्याकडनं सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे वर्णामध्ये. हा 2017 डिसेंबरची आहे. सिंगल ओनर डिझेल मॉडेल आहे. गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकतात. गाडी पूर्ण स्टार्ट पासून कंपनीमध्ये मेंटेन केलेली आहे गाडी. एक स्क्रॅच वगैरे काहीच नाही गाडीवर. ओरिजिनल पेंटची गाडी आहे. 2 चावी, 0 डॅप, इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड आहे. आणि गाडीची प्राइसिंग आपण सांगू ते हा गाडी फक्त आपल्याला 6,90,000 मध्ये. 6,90,000 वरणार येतोय. डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे. 2017 ची. ती सुद्धा सिंगल ओनर गाडी होती आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी होती. आता स्कोडा रॅपिड आहे. पुन्हा एकदा स्कोडा ऑक्टाविया व्हाईट स्कोडा ऑक्टाविया ही गाडी प्रीमियम सेगमेंट मध्ये येते. बरोबर. 2014 ची आहे. डिझेल ऑटोमॅटिक सिंगल ओनर. तुम्हाला सनरूफ पण भेटणार. आणि गाडी तुम्ही बघू शकतात. ऑलमोस्ट सेलिब्रिटी नाहीतर जे मोठे मोठे माणसं आहे पॉलिटिशियन मध्ये ही गाडी तुम्हाला तिथेच बघायला मिळेल. बरोबर. सिंगल ओनर गाडी 2014 डिसेंबरची. ही गाडी आपण देणार फक्त 7,25,000. 7.25 लाखात एक लक्झरी गाडी आपण ऑफर करतोय. डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ मध्ये स्कोडा ऑक्टाविया. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरभरून फीचर्स मिळतात. तर कोणाला ही गाडी पाहिजे तर नक्की डिवाइन मोटर मध्ये भेट द्या. तर होणे सर, पुढची जबरदस्त गाडी आपल्याकडे बलेनो. हा मारुतीच्या एक सेमी प्रीमियम सेगमेंट मध्ये हे गाडी येते. बरोबर. हॅशबॅक गाडी 2016 ची मारुती बलेनो सिंगल ओनर गाडी. झेटा मॉडेल आहे. ओके. आणि हा गाडी पण
पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट गाडी आहे. जबरदस्त. जेटामध्ये आपल्याला किलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट, अलॉय व्हील हे सगळे फीचर्स भेटणार. ओके. गाडीचं किलोमीटर काहीतरी 72,000 किलोमीटर चाललेली आहे, अगेन विथ रेकॉर्ड. आणि हा गाडीचा कलर तुम्ही बघू शकता, खूपच छान कलर आहे. गाडी कलर आहे खूप छान कलर मध्ये, आणि गाडीचा इंटिरियर वगैरे पण एकदम चांगला आहे. एक्झॅक्टली. आणि गाडी डॉक्टर युज कार आहे, म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला माहिती असेल तर डॉक्टरची गाडी छान कंडिशन मध्ये भेटते आपल्याला. बरोबर. तुम्हाला गाडीमध्ये काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही कोणती पण गाडी तुम्ही मेकॅनिकला घेऊन येऊ शकता. गाडी बघा, नंतर तुम्हाला आवडेल तर तुम्ही फायनल करूया. एक्झॅक्टली. ही गाडी आपण देणार 2016 ची पेट्रोल ऑटोमॅटिक झेटा बलेनो, फक्त 4,99,000. खूपच छान. 4,99,000 बलेनो देतोय. झिटा ऑटोमॅटिक 2016 ची गाडी आहे, सिंगल ओनर असणार आहे. जबरदस्त गाडी आहे बलेनो, आणि खूप डिमांड मध्ये गाडी आहे, आणि खूप विकली सुद्धा जाते मार्केटमध्ये. आता दुसरी गाडी आहे इलाइट i20. हा पण खूप डिमांड मध्ये, कारण हा गाडी डिझेल मॅन्युअल मध्ये, डिझेल मॅन्युअल गाडी आहे. 2016 ची व्हाईट कलर मध्ये आष्टा मॉडेल आहे, ज्याच्यात आपल्याला किलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट हे सगळं फीचर्स भेटणार. बरोबर. आपण गाडीची कंडिशन पण बघू शकतात. याच्यात ABS, अलॉय व्हील, फॉग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प सगळे फीचर्स इन्स्टॉल्ड आहे. कंपनी फिटेड रिव्हर्स कॅमेरा वगैरे, ब्लूटूथ वगैरे सगळे फीचर्स आहे याच्यात. हा सर. गाडी 2016 ची डिझेल मॅन्युअल सेकंड ओनर गाडी आहे. ही गाडी देणार आपण फक्त 5,25,000. जबरदस्त. डिझेल i20 देतोय 5.5 लाखामध्ये. 2016 ची गाडी असणार आहे. अष्टा टॉप मॉडेल आहे आणि डिझेल आहे. डिझेल आहे. i20 डिझेल मध्ये गाडी मार्केटमध्ये खूप कमी झालेल्या आहेत, मिळत नाही, पण आपल्याकडे आहे, तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता दुसरी i20 गाडी. दुसरी i20 हा 2018 ची आष्टा मॉडेल आहे. अच्छा. ते आपण डिझेल मॅन्युअल मध्ये बघितलं, आता आपल्याकडनं पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पण अवेलेबल आहे. ओके. 2018 ची आष्टा मॉडेल i20, याच्यात पण आपल्याला अलॉय व्हील्स, ABS वगैरे सगळे फीचर्स भेटणार. बरोबर. ही गाडी आपण देणार फक्त 4,99,000. चला, ही पण गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये 4,99,000. अष्टा मॉडेल टॉप मॉडेल मध्ये गाडी i20 2018 ची. चला होणे सर, वरना गाडी आपल्याकडे भरपूर आहेत. आता अजून एक तिसरी गाडी दाखवतोय आपण टाइप 2 मध्ये. वरना आता आपण पेट्रोल मॅन्युअल बघितलं, डिझेल मॅन्युअल बघितलं. बरोबर. हा गाडी जी आहे हे 2018 ची पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे. व्हेरी गुड. आणि ते सुद्धा टॉप मॉडेल आहे, म्हणजे ज्याच्यात सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स पण येते. खूपच छान, म्हणजे जबरदस्त फीचर्स आहे त्याच्यामध्ये. आणि गाडीची खास बात ही आहे की गाडीमध्ये CNG किट ऑलरेडी इन्स्टॉल केले, CNG सुद्धा लावलेलं आहे. टॉप एंड मॉडेल मध्ये सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूज कंट्रोल आणि CNG हे सुद्धा तुम्हाला एक गाडीमध्ये भेटणार. म्हणजे खूप बेस्ट कॉम्बिनेशन आहे गाडी. बेस्ट कॉम्बिनेशन आहे, सगळं प्लस पॉइंट आहे. गाडी 2018 ची मॉडेल आहे, आणि ते सुद्धा तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये देणार. टॉप मॉडेल गाडी तुम्हाला फक्त 6,70,000 मध्ये 2018 ची गाडी भेटणार. चला, वरना देतोय 6,70,000. 2018 ची गाडी आहे, ऑटोमॅटिक आहे, पेट्रोल आहे, आणि प्लस CNG सुद्धा लावलंय. आणि वरून तुम्हाला मजा घ्यायची आहे नेचरची, इथं सनरूफ सुद्धा गाडीमध्ये लावलेला आहे, कंपनी फिटेड. जबरदस्त टॉप मॉडेलमध्ये गाडी होती वरना. आता अजून एक वरना आहे सर. आता आपण पेट्रोल ऑटोमॅटिक बघितलं, हा डिझेल ऑटोमॅटिक आहे. ओके. 2018 ची सिंगल ओनर आहे. डिझेल ऑटोमॅटिक ही कमीत किलोमीटर चाललेली गाडी आहे, फक्त 65,000 किलोमीटर चाललेली आहे. टायर्स वगैरे नवीन आहे, अलॉय व्हील्स वगैरे लावलेले. गाडीमध्ये क्रूज कंट्रोल वगैरे पण भेटणार तुम्हाला. 2 चावी वगैरे अवेलेबल आहे गाडीची. गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही. गाडीची जे प्राइस आहे ते फक्त 8,10,000 मध्ये तुम्हाला 2018 ची ऑटोमॅटिक डिझेल सिंगल ओनर गाडी भेटणार. जबरदस्त किंमत आहे. 8,10,000 वरनं देते. 2018 ची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, आणि डिझेल मध्ये असल्यामुळे तुम्हाला मायलेज पण 23-24 मिळेल तुम्हाला आरामशीर. 23-24च्या मायलेज याच्या मीटरवर दाखवते तुम्हाला, इझिली हायवेवर भेटेल. बरोबर. मीटर मध्ये तुम्हाला 24 मायलेज दाखवते, तर तुम्हाला आरामशीर तेवढं मायलेज भेटेल. आता अजून एक गाडी आपल्याकडे हुंडाईची इलेंट्रा. हा 2017 ची आहे, सिंगल ओनर गाडी आहे. ओके. ही पण 2000 सीसीचा इंजन भेटणार, आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. याचं पण तुम्हाला हायवेवर 22-23च्या इझिली ऍव्हरेज भेटणार. ओके. आणि ही पण डिझेल आहे, डिझेल मॅन्युअल आणि सिंगल ओनर गाडी अगेन. खूपच छान. हा पण टॉप मॉडेल आहे. याच्यात पण आपल्याला कीलेस एंट्री, प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉग लॅम्प वगैरे, आणि गाडीच्या शेप तुम्ही बघू शकता. जबरदस्त शेप मध्ये गाडी खूप छान कंडिशन मध्ये. बरोबर. आणि ह्या गाडीची किंमत आपण फक्त 8,25,000 देणार. जबरदस्त लक्झरी सिडान गाडी देतोय 8,25,000. डिझेल मध्ये एलेंट्रा दाखवली आपण, 2017 ची होती ती, सिंगल ओनर मध्ये. आता एक मारुतीची जबरदस्त गाडी उभी आहे, नेक्सा प्रोडक्ट एस क्रॉस. 2016 ची सिंगल ओनर आहे, आणि हे पण डिझेल गाडी आहे. तुम्ही बघू शकता मारुतीची डिझेल गाडी आपल्याला मार्केटमध्ये बघायला नाही मिळेल. बरोबर. हा 2016 ची सिंगल ओनर झेटा मॉडेल, ज्याच्यात आपल्याला कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट, अलॉय व्हील, ABS, एअरबॅग सगळे फीचर्स भेटणार. एव्हरेजचा मला काहीच बोलायची गरज नाही.
ऍव्हरेज तुम्हाला आरामात 24-25च्या हायवेवर ऍव्हरेज भेटणार. बरोबर. 1.3 सीसीचा इंजिन आहे याचा. गाडीची किंमत फक्त 5,25,000. जबरदस्त 5.25 लाखात देतोय एस क्रॉस. डिझेल मध्ये गाडी आहे, 2016 ची सिंगल ओनर गाडी आहे आणि मायलेज पण तुम्हाला 24-25 देते मित्रांनो एस क्रॉस गाडी. आणि स्पेसियस गाडी आहे, भरपूर स्पेशियस मोठी गाडी आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये येते गाडी. म्हणजे याच्यात तुम्हाला काय रोड ग्राउंड क्लिअरन्सची काय टेन्शन वगैरे नाही. म्हणजे ब्रेकर वगैरे खड्डे वगैरे मध्ये काही कुठेच लावणार नाहीत. बरोबर. आता एक सगळ्यांची आवडती लाडकी आणि सगळ्यात हाय डिमांडेड गाडी आहे क्रेटा हा मार्केटमध्ये तुम्ही बघणार ना, तुम्हाला पेट्रोल ऑटोमॅटिक हा किंमत मध्ये माझं चॅलेंज आहे. ओके. म्हणजे 7 लाखच्या आत तुम्हाला कोणीच नाही देणार. 2016 ची 1.6 SX ऑप्शनल टॉप मॉडेल आणि पेट्रोल ऑटोमॅटिक. आणि तुम्ही इंटिरियर बघू शकता, इंटिरियर कस्टमाइज केलेलं आहे. बरोबर. बेज आणि टँगी ऑरेंज कलरचं इंटिरियर केलेलं आहे. एक्झॅक्टली. 2016 ची सिंगल ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक क्रेटा ही गाडी आपण देणार फक्त 6,20,000 मध्ये. चला क्रेटा घेऊन जावा 6,20,000 मित्रांनो. ऑटोमॅटिक मध्ये क्रेटा ऑफर करतोय, टॉप मॉडेल आहे आणि 2016 ची गाडी आहे. सर्व फीचर्स तुम्हाला त्या गाडीमध्ये मिळणार आणि ही आपण गाडी देतोय फक्त 6,20,000. आता किया सेल्टोस आहे सर, अजून एक जबरदस्त एसयूव्ही. किया सेल्टोस हा गाडी डिझेल मध्ये. अच्छा. 2020 ची म्हणजे ऑलमोस्ट नवीन गाडी आहे. ओके. 4 वर्ष युज केलेली गाडी. 2020 ची किया सेल्टोस डिझेल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सिंगल ओनर गाडी. व्हेरी गुड. गाडीचं इंटिरियर वगैरे ऑलमोस्ट ओरिजिनल पूर्ण, म्हणजे कंपनीचे जे लावलेलं आहे कर्टन्स वगैरे आफ्टर मार्केट लावलेले. बरोबर. टायर्स वगैरे नवीन आहे. 0 डेप इन्शुरन्स, 2 चावी. म्हणजे काय बोलायची गरज नाही ह्या गाडीमध्ये. म्हणजे हा पण हुंडाईचाच प्रोडक्ट आहे. हुंडाई आणि कियाचा टायअप आहे, जर लोकांना माहित असेल तर. आणि हुंडाईचंच इंजिन आहे याच्यात पण. आणि ऍव्हरेज याच्या पण तुम्हाला 23-24च्या हायवेवर इझिली भेटणार. मीटरवर 28 दाखवतंय आणि पण कमीत कमी करून तुम्हाला 23-24च्या ऍव्हरेज हायवेवर इझिली भेटणार. हो. गाडीची किंमत 2020 ची गाडी आपण फक्त देणार 10,25,000. जबरदस्त किंमत आहे, 10.25 लाखात देतोय किया सेल्टोस. आणि मित्रांनो डिझेल मध्ये गाडी आहे, लक्षात ठेवा. आणि मायलेज सुद्धा भेटेल, कम्फर्ट सुद्धा भेटेल. आणि व्हाईट कलर आहे, पांढरा कलर डिमांडेड कलर आहे. आता हुंडाईचे एक जबरदस्त लक्झरी एसयूव्ही आपल्याकडे आहे, ट्युसॉन. हुंडाईची ट्युसॉन 2017 ची गाडी आहे. म्हणजे ही गाडी जी लोकांना माहित असेल तर ही गाडी प्रीमियम सेगमेंट मध्ये येते. बरोबर. 2017 ची आहे. 2000 सीसीच्या इंजिन आहे आणि डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. खूपच गाडी 2017 मध्ये ही गाडीची किंमत काहीतरी 38 लाख पर्यंत होती. ही गाडीची किंमत 38-40 लाख 38-40 लाखची किंमत होती. ही गाडी आपण देणार फक्त 8,90,000. खूपच छान. 8,90,000 देतोय हुंडाई ट्युसॉन डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. डिझेल ऑटोमॅटिक, ते पण 2017 ची नवीन शेप मध्ये. जबरदस्त किंमत आहे. आणि ही गाडी कोणाला पाहिजे तर लगेच संपर्क करा, कारण ही गाडी सुद्धा मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही, आपल्याकडे आहे. तर लवकर भेट द्या डिवाइन मोटर अंधेरीमध्ये. मंडळी आता आपण 7 सीटर गाड्यांकडे वळूया आणि पहिलीच गाडी महिंद्राची डिमांडेड गाडी आहे XUV 500. महिंद्राची XUV 500 आपण बघू शकतात नवीन शेप मध्ये. 2019 ची सिंगल ओनर आणि ते सुद्धा W9 व्हेरियंट आहे, ज्याच्यात आपल्याला सनरूफ पण भेटणार. ओके. आणि सनरूफ, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट हे सगळं फीचर्स आपल्याला भेटणार. 2019 ची सिंगल ओनर गाडी. आणि हा गाडीमध्ये तुम्हाला VIP नंबर सुद्धा भेटणार. खूपच छान. कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट, 2 चावी, 4 टायर नवीन. आणि 2000 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये आपल्याला हा गाडी डिझेल ऑटोमॅटिक आहे. त्याच्यात आपल्याला क्रूज कंट्रोल वगैरे पण भेटणार. गाडीमध्ये 8 एअरबॅग येते, म्हणजे सेफ्टी वगैरे सगळं आपण बघू शकतात. ऑल फीचर्स, सगळे फीचर्स आपल्याला हा गाडीमध्ये भेटणार. आणि ही गाडीची किंमत जे आपण ठेवलेली आहे ते फक्त 10,25,000. 2019 नवीन शेपची ऑटोमॅटिक डिझेल गाडी. जबरदस्त. 10.25 लाखात देतोय XUV 500. 19 ची गाडी आहे, टॉप मॉडेल आहे, डिझेल ऑटोमॅटिक आणि 8 एअरबॅग्स आहेत गाडीमध्ये आणि सनरूफ सुद्धा असणार आहे. आता दुसरी गाडी आहे, अजून एक सनरूफ वाली गाडी आहे, पण तुम्हाला सनरूफ भेटणार. हा 2019 ची पण ओल्ड शेप मध्ये. हा सर, ज्यांना व्हाईट कलर नाही पाहिजे त्यांच्यासाठी आपण ऑरेंज कलर मध्ये पण आणलेली आहे. बरोबर. 2019 ची सिंगल ओनर W9, याच्यात पण सेम फीचर आहे, सनरूफ, पुश बटन स्टार्ट, 8 एअरबॅग वगैरे, रिव्हर्स कॅमेरा, सगळे फीचर्स येणार. ही पण ऑटोमॅटिक आहे. म्हणजे कलर ऑप्शन आहे आपल्याकडनं, व्हाईट मध्ये पण आहे नवीन शेपच्या आणि ओल्ड शेपच्या आपल्याकडनं ऑरेंज कलर मध्ये पण आहे. बरोबर. याची किंमत जी आपण ठेवलेली आहे ते फक्त 9,50,000 मध्ये आपण देणार. चला, ही गाडी 9.25 लाखात 9.5 लाखात देतोय XUV 2019 गाडी, डिझेल ऑटोमॅटिक आणि सनरूफ मध्ये. 8 एअरबॅग्स आहेत दोन्ही गाड्यांमध्ये. कोणाला सेफ्टीच्या दृष्टीने गाडी पाहिजे तर ही गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता. अजून एक गाडी आहे XUV मध्ये, व्हाईट कलर मध्ये. सर काय डिटेल आहेत? म्हणजे
ऑटोमॅटिकच्या ऑप्शन आपण बघितलं, आता आपल्याकडनं मॅन्युअलचे ऑप्शन पण आहे. ओके सर. ही पण 2018ची W9 व्हेरियंट आहे. अच्छा. आपण बघू शकतात याच्यात सनरूफ आणि कॅरियर वगैरे सुद्धा लावलेलं आहे. बरोबर. गाडीची कंडिशन बघायची ती जबरदस्त इंटिरियर condition वगैरे आहे, sir. कस्टमाइज केलेलं आहे. गाडीमध्ये तुम्हाला एक स्क्रॅच नाही भेटणार. टायर वगैरे नवीन लावलेले, सगळे फीचर्स, इलेक्ट्रॉनिक फीचर्स सगळे वर्किंग आहे. म्हणजे कोणीच गाडीमध्ये तुम्हाला काही टेन्शन वगैरे काहीच घ्यायची गरज नाही. आणि जे गाडी आपण बघितली त्याच्यावर तुम्हाला 6 महिन्याची इंजिन ट्रान्समिशन वॉरंटी पण देणार आपण. आणि फायनान्स सुद्धा भेटणार. फायनान्स मध्ये तुम्हाला 7 सीटरच्या गाडीमध्ये तुम्हाला 80-90 हजारचं डाऊन पेमेंट करावं लागेल. आणि आपण जे सिडॅन हॅशबॅक गाडी बघितली त्याच्यावर तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयाचं डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. खूपच छान. फक्त तुम्हाला तुमचं सिबिल स्कोर जे आहे ते 700च्या वर पाहिजे आपल्याला. हा सर. तर या गाडी डिटेल्स काय? ही गाडीची डिटेल हा 2018ची आहे. W9 व्हेरियंट आहे. आपण बघू शकतात सगळं फीचर्स वगैरे ऑलमोस्ट सेम आहे. फक्त हा गाडी मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. ही गाडी आपण देणार 8,99,000. चला 8,99,000 देतोय. 2018ची XUV500 सनरूफ डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे. सिंगल ओनर गाडी असणार आहे ती सुद्धा. आता सर्वांची लाडकी गाडी आहे सर, अजून एक लाडकी गाडी इनोवा. ही गाडीचं रिलायबिलिटी म्हणजे तुम्ही ही गाडी तुम्हाला 2-3 लाख किलोमीटर म्हणजे काय टेन्शन नाही. 2015ची आहे गाडी. अच्छा. गाडी 7 सीटर मध्ये डिझेल इंजिन आहे आणि G4 व्हेरियंट आहे. ओके. गाडी आपण बघू शकता टाइप 4 शेप मध्ये, नवीन शेप मध्ये, लास्ट शेप जे इनोवाच्या होतात ते शेप मध्ये गाडी आहे. बरोबर. चॅलेंजिंग प्राइस तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा, पूर्ण दिल्लीमध्ये पण बघू शकतात आपण. 7 लाखच्या खाली तुम्हाला 2015ची इनोवा कुठेच नाही भेटणार. ही गाडी आपण देणार फक्त तुम्हाला 6,75,000. 6,75,000 देतोय. इनोवा 2015ची गाडी आहे. सिंगल ओनर डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे. इनोवा देतोय आपण फक्त 6,75,000. 2015ची गाडी. जबरदस्त किंमत आहे. आता अजून एक वेगळी गाडी आहे आणि जबरदस्त फॉर्च्युनर सारखी दिसणारी पजेरो. फॉर्च्युनर पण आपण टक्कर करू शकतात ह्या गाडीमध्ये. ही गाडी 2015ची सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक 4x2 व्हेरियंट आहे. गाडीची कंडिशन वगैरे आपण बघू शकतात. गाडीचं किलोमीटर 1,40,000 काहीतरी चाललेली आहे. जेन्युअन किलोमीटर्स भेटणार तुम्हाला, काहीच छेडछाड केलेली नाही किलोमीटर मध्ये. टायर सुद्धा नवीन लावलेले, 4 टायर नवीन आहे. गाडी आपल्याला येणार फक्त 10,25,000. चला ही पण गाडी 10.25 लाखात देतोय. पजेरो 2015ची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी. सिंगल ओनर गाडी आहे. तो कोणाला पजेरो गाडी पाहिजे खास करून तर ही गाडी आहे. खूप कमी गाडी आहे. कोणाला पाहिजे तर लगेच संपर्क करा आणि गाडीची डिलिव्हरी घ्या. तर मित्रांनो आता पण लक्झरी गाड्यांना कव्हर करूया. आपल्याकडे 3 मर्सिडीजच्या गाड्या ते उभे आहेत. तर हुनैन सर, पहिली गाडी ही मर्सिडीजची डिझेल E250 आहे, अवंतगार्ड व्हेरियंट. आणि गाडी आपण बघू शकता, गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये. बरोबर. आणि ही गाडी मी पर्सनली 2 वर्ष युज केलेला आहे. माझी पर्सनल गाडी आहे. अच्छा. आणि गाडी किलोमीटर 70,000 किलोमीटर चाललेली आहे, जेन्युइन विथ रेकॉर्ड. आणि गाडीमध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मी 2 वर्ष युज केलेल्या गाडी, शॉकअप, टायर, इंटिरियर, एक्सटिरियर, इंजिन वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये. ही गाडी आपण देणार 2012ची E250 सनरूफ वाली आणि हँड गिअर वाली. ही गाडी आपण देणार आपण फक्त 6 लाख मध्ये. चला फक्त 6 लाखात देतो. 2012ची मर्सिडीज E250 डिझेल ऑटोमॅटिक. व्हेरी गुड. आता नवीन शेप मध्ये E250 आहे. नवीन शेप हा 2013ची गाडी आहे. आता हा गाडीची खासियत अशी आहे की ही गाडीचा फर्स्ट ओनर जे होता ते मर्सिडीज शोरूम ज्यांच्या नावावर, ज्यांची कंपनी त्यांच्या नावावर गाडी होती. म्हणजे 2013 मध्ये जे गाडी इम्पोर्ट केली होती जर्मनी ते इथे इंडियामध्ये इम्पोर्ट केली होती. ही फर्स्ट गाडी होती जी इंडियामध्ये लॉन्च केलेली होती. ते पण पॅनोरामिक सनरूफ मध्ये आहे. आणि E250 अवंतगार्ड व्हेरियंट आहे, टॉप मॉडेल, डिझेल ऑटोमॅटिक आणि नवीन शेप मध्ये. ही गाडी चाललेली आहे 1,15,000 विथ रेकॉर्ड आहे. सेकंड ओनर गाडी आहे. आणि ही गाडी आपण देणार फक्त 10,25,000. 10.25 लाखात देतोय आपण मर्सिडीज E250 2013ची गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिक पॅनोरामिक सनरूफ मध्ये. आता मर्सिडीजचे एक जबरदस्त SUV आपल्याकडे ML250 4MATIC. ते सुद्धा डिझेल आहे आणि सेकंड ओनर गाडी आहे. गाडी आपण बघू शकता, गाडी खूप मिंट कंडिशन मध्ये गाडी ठेवलेली आहे, म्हणजे काहीच करायची गरज नाही. आणि ही सुद्धा पूर्ण शोरूम ट्रॅकवर आहे. तीनो गाडीचा आपला पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड पण मिळेल. आणि आपल्याला मेकॅनिक वगैरेला दाखवायचं आहे, कंपनीमध्ये शोरूम मध्ये घेऊन दाखवायचं आहे तर आपण ते पण करू शकता हा गाडीमध्ये. हे 2014ची ML CDI 250 आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. याच्यात पण तुम्हाला हँड गिअर मिळणार. आता याच्यात नाही, पॅनोरामिक नाही, याच्यात नॉर्मल सनरूफ दिलेलं आहे. ही गाडी आपल्याला येईल फक्त 14,85,000 मध्ये. खूपच छान. 14,85,000 देतोय. ML250 4MATIC गाडी आहे. मर्सिडीजची एक SUV असणार आहे.
आपण ही ऑफर करतोय 2014ची गाडी. कोणाला पाहिजे तर लगेच संपर्क करा. तर मंडळी हा सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो डिवाइन मोटर अंधेरीमध्ये. इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. सर्व गाड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. कोणती गाडी आवडली तर नक्की इथे अवश्य भेट द्या. तर हुनेन सर, आता व्हिडिओ संपत आलाय, काय बोलायचं जाता जाता? आपल्याला कोणती गाडीची पण सर्व्हिस हिस्ट्री आणि डिटेल्स वगैरे पाहिजे तर आपला कॉन्टॅक्ट नंबर लिंकमध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला भेटणार. व्हिडिओच्या फोटोमध्ये पण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटणार. तुम्ही एकदा इकडे या, गाडीचं कंडिशन बघा, नंतर आपण डिस्कस करू गाडीमध्ये तुम्हाला प्राइसिंगमध्ये काहीतरी मान सन्मान वगैरे काहीतरी करायचं आहे, आपण ते पण ऑन टेबल करूया. ओके. तुम्ही एकदा या, गाडीची कंडिशन बघा. तुम्हाला मेकॅनिकला घेऊन यायचं आहे, मेकॅनिकला घेऊन या. तुम्हाला फॅमिली मेंबर वगैरे दाखवायचं आहे ते करून. आपण सगळे गाडीवर लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. आपण 80 ते 90 पर्यंत लोन, 90% लोन आपण करून देणार या गाडीवर. सगळ्या गाडी आपली नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड, किलोमीटर वगैरे काही छेडछाड नाही केलेली आहे. इंजन ट्रान्समिशनचे 2015ची गाडीवर तुम्हाला 6 महिन्याची इंजन ट्रान्समिशन वॉरंटी पण देणार आपण. आणि जे काय डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा. जे काय असेल तर आपण सॉर्ट करूया. तर या सर्व सुविधा तुम्हाला मित्रांनो डिवाइन मोटरमध्ये मिळतात. सर्व किमती या निगोशिएबल असतील, कमी जास्त होऊन जातील. आणि जसं सांगितलंय सर्व गाड्यांवर तुम्हाला वॉरंटी सुद्धा भेटणार आहे. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.